भारतीय महिला संघानं इंग्लंड दौऱ्याची विजयी सलामीनं सुरुवात केलेली आहे। पहिल्या टी20 मध्ये टीम इंडियानं इंग्लंडचा 97 धावांनी पराभव केला। याच विजयासह भारतीय महिला संघानं 5 मॅचेसच्या सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे। कॅप्टन स्मृती मंधानानं 112 धावांची खेळी केलेली आहे। टीम इंडियाच्या विजयामध्ये तिनं मोलाचा वाटा उचललाय। भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानानं पुन्हा एकदा एक ऐतिहासिक कामगिरी साकारलेली आहे। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये 51 चेंडूमध्ये तिनं शतक झळकावले। यासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने या प्रकारामध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय ठरलेली आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय। विशेषतः भारतीय संघातील विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या प्रसिद्ध खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते। परिणामी मालिकेला अद्यापही 4 महिने बाकी असतानाच काही सामन्यांची तिकीट संपलेली आहेत। क्रिकेटर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे। यावेळी क्रिकेटमुळे नाही तर एका बॉलिवूड अभिनेत्रीशी जोडल्या गेलेल्या अफेअरमुळे तो चर्चेमध्ये आलेला आहे। अलीकडेच अभिनेत्री ईशा गुप्ता हिनं हार्दिक सोबतच्या नात्यावर भाष्य केलेलं होतं। आम्ही काही महिने बोलत होतो, मात्र आम्ही कधीही डेटिंग केलेलं नाही, असं ईशानं एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा लीड्स कसोटीमध्ये 5 विकेट्सना पराभव झालेला आहे। याच पराभवानंतर भारताचे माजी यष्टिरक्षक दिनेश कार्तिक यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाची ठिणगी पडली आहे। भारतीय संघाची फलंदाजी ही डॉबरमॅन सारखी आहे। डोकं चांगलं, मधला ठीक, पण शेपूट काही नाही, हे कार्तिकचं वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालंय। भारत इंग्लंडसह 6 संघांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27च्या हंगामाला सुरुवात केलेली आहे। ऑस्ट्रेलियानं हंगामामधील पहिल्या टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा 159 रन्सनी पराभव केलेला आहे। याच विजयासह ऑस्ट्रेलियानं या गुणतालिकेमध्ये 100% विनिंग पर्सेंटेजसह टॉपवर तो पोहोचलेला आहे। एमएमएस आणि एमसीए अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे। 20 जुलैला या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा होणार आहे। तर या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 17 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे। राज्यभरातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा 6,32,000 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आले। तर 1,45,000 कोट्या अंतर्गत दाखल अर्जापैकी 60,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत। तसंच विविध कारणांनी 11,000 विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द झाले। मुंबईतील रेल्वे गाड्यांच्या वेटिंग तिकीट विक्रीवर रेल्वे प्रशासनानं मर्यादा लागू केली आहे। गाडीतील एकूण आसन क्षमतेपेक्षा केवळ 25%च वेटिंग तिकीट विक्रीचे प्रशासनानं निश्चित केलेलं आहे। तरीही प्रवाशांना त्यापेक्षा अधिक वेटिंग तिकीटं दिली जात आहेत। त्यामुळे प्रवाशांची प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली लूट होते। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी स्थापन केलेल्या कुंभमेळा प्राधिकरणाला राज्य सरकारनं सर्वाधिकार दिलेले आहेत। पुढील 3 वर्ष नाशिक जिल्ह्यामध्ये याच प्राधिकरणाची मक्तेदारी राहणार आहे। महापालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि विभागीय आयुक्त अशा सर्व सरकारी कार्यालयांना प्राधिकरणाचा आदेश पाळावा लागेल। अयोध्येमध्ये 5.5 कोटी भाविकांनी श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येमध्ये भाविकांचा ओघ कायम आहे। आतापर्यंत 5.5 कोटीहून अधिक भाविकांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलंय। पहलगाम हल्ल्यामुळे पर्यटन आणि अमरनाथ यात्रेकरूंवर परिणाम झालाय। अमरनाथ यात्रेकरूंच्या नोंदणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 10% घट झाल्याचं जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितलंय। अमरनाथ यात्रा यंदा 52 ऐवजी 38 दिवसांची करण्यात आली आहे। सुरक्षा आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टरची सुविधा बंद करण्यात आली आहे। पुणे नाशिक महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे नागरिक हैराण झाले। त्यामध्ये ड्रेनेज लाईनचं पाणी थेट महामार्गावर येत आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। मात्र चाकणच्या आंबेठाण इथल्या चौकामध्ये खड्डे बुजवल्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालाय।
नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसलाय। बडगुजर यांच्यानंतर विलास शिंदे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। 12 वाजता विलास शिंदे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। विलास शिंदे यांच्यासह ठाकरे गटाचे 8 माजी नगरसेवक आणि 4 माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर पाहायला मिळतील। बारामतीमधील AI संदर्भातल्या चर्चासत्रासाठी हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत। हिंदी विरोधात राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकवटलेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी हिंदी संदर्भातल्या शासन निर्णयाची होळी करण्याचे आदेश दिलेत। मुंबईमध्ये वांद्रे आणि दादरमध्ये शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे। त्यांच्या या आंदोलनात काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही सहभागी होणार आहेत। दुसरीकडे मनसेकडून 5 जुलैच्या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे। पहिलीपासून मातृभाषा, 5वी पासून तिसऱ्या भाषेचा पर्याय असावा। 5वी नंतर कोणतीही भाषा घ्यायची असेल हे पालकांनी ठरवावं, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेली आहे। माळेगाव साखर कारखाना विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे। श्रीवर्धन आगाराच्या शिवशाही बसला होणारा अपघात सुदैवानं टळलाय। मुंबईहून श्रीवर्धनकडे निघालेल्या बसच्या एका टायरचं नटबोल्ट हे लूज झालेलं होतं। यावेळेला 3 बोल्टवर ही बस धावत होती। सुदैवानं हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। नांदेडमध्ये गोदावरी नदीमध्ये उडी घेऊन एकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। जीवरक्षकाच्या दलानं तिथल्या जवानांनी त्याचे प्राण वाचवलेले आहेत। घरगुती वादातून त्यानं आत्महत्येचं पाऊल उचललेलं होतं। भिवंडीमधील गायत्री नगर नळ आणि मीटर कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या महापालिका पोलीस वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली। गायत्री नगरमधील दुर्गा माता मंदिराजवळ दरड कोसळून 5 घरांचं नुकसान झालेलं होतं। त्यानंतर 20 मीटर आणि नळ जोडण्या तोडण्यासाठी टोरंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह वन विभाग आणि पालिकेचे अधिकारी या भागात आलेले होते आणि त्यावेळेला ही हाणामारी झाली। साकीब नाझरण याच्या मृत्यूची बातमी समजताच भिवंडीमधील पडघा गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। साकीब नाझरणच्या भिवंडीमधील पडघा गावामध्ये तो राहत होता। सुरक्षेच्या कारणास्तव या गावामध्ये मोठा बंदोबस्त वाढवलाय। मुंबई गोवा महामार्गावरील निगडे पुलावर खड्डे पडून लोखंडी सळ्या बाहेर आल्यात। यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आक्रमक झालेले आहेत। महामार्ग विभागानं संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। वाशिम शहरातील नागरिकांना अनियमित आणि अस्वच्छ पाणी पुरवठा केला जातोय। पाणी वापरण्यायोग्य नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामुळे प्रशासनानं या समस्येकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जाते। मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकातील पत्र्याच्या शेडवर एक वस्तू राहून गेली। रेल्वे स्थानकासमोरच्या इमारतीमधील एका जागरूक नागरिकानं मोबाईलमध्ये त्याचं चित्रण केलं। ही वस्तू एखाद्याच्या डोक्यामध्ये पडून इजा होऊ शकते, त्यामुळे रेल्वे प्रशासनानं याची दखल घेणं गरजेचं आहे। कल्याण ते तळोजा दरम्यान MMRDAच्या मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे। या ठिकाणी काही मराठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत। मात्र हरियाणामधील गावर कंपनीनं इथल्या मराठी सुरक्षा रक्षकांना हटवल्यावरच इतरांना पगार दिला जाईल अशी आडमुठी भूमिका घेतली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकारांची डोक्यामध्ये दगड घालून हत्या करण्यात आली आहे। संगीता पवार असं त्यांचं नाव आहे। या घटनेमुळे मोठी खळबळ उडालेली आहे। हिंगोलीच्या सेनगावमध्ये बनावट पिस्टल सोबत रील्स बनवून परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली। पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट पिस्टल जप्त केलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आलाय। मधुरा वृंदावन मार्गावर चालत्या कारला अचानक आग लागली। गाडीमधल्या प्रवाशांनी प्रसंगावधान राखत गाडीतून ते बाहेर निघाले आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचलाय। दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी आग आटोक्यात आणली। नागपूरच्या महाल परिसरातील बुधवार बाजारामध्ये बी पार्कचं बांधकाम सुरू असताना अचानक जमीन खचली। यामुळे 2 पोकलँड उलटल्यामुळे 3 जण जखमी झालेले आहेत। दरम्यान जखमी कामगारांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले।
मुंबईतल्या कफ परेडमध्ये पार्किंगसाठी राखीव असलेल्या भूखंडावर चाळीला परवानगी देणाऱ्या GRला स्थगिती देत उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चपराक लगावली आहे. पुढील सुनावणी 17 जुलैला होणार आहे. भूखंडासंदर्भात पुढील कोणतीही कार्यवाही करू नये असे निर्देश न्यायालयानं दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंतराळवीर शुभांशु शुक्लांसोबत संवाद साधलाय. ॲक्सिओम T4 मोहिमेअंतर्गत शुभांशु यांच्या अंतराळ भरारीनंतर मोदींनी शुभांशु शुक्ला यांना शुभेच्छा दिल्या. गडचिरोलीमधील कोरची दलम उपकमांडर अंकल उर्फ मन्नू सुलगे याला पोलिसांनी अटक केली आहे. 15 जवानांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. सरकारनं त्याच्या अटकेसाठी 6 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. एअर इंडियानं त्यांच्या 4 कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे. त्यांच्या पार्टीचा व्हिडिओ हा व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अहमदाबाद विमान अपघातानंतर 8 दिवसांनी या कर्मचाऱ्यांनी ही पार्टी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 9 जुलैपासून 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. घाना, त्रिनिदाद, टोबॅगो आणि त्याचबरोबर अर्जेंटिना आणि ब्राझील, नामिबियाला ते भेट देतील. पंतप्रधान ब्राझीलमध्ये जास्तीत जास्त 4 दिवस राहणार आहेत. कोलकातामध्ये लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झालाय. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3घांना अटक केलेली आहे. आरोपींमध्ये कॉलेजमधील माजी विद्यार्थी आणि 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा ओसंडून वाहतोय. पावसाळ्यामुळे तब्बल 1500 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. नांदेडच्या सातपुड्यातील धबधबे आता प्रवाहित झालेले आहेत. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे छोटे मोठे असे सर्वच धबधबे ओसंडून वाहून लागले. मध्य प्रदेशमधील संजय व्याघ्र प्रकल्पामधून T28 वाघीण मौसीचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये वाघीण 5 बछड्यांसोबत खेळताना दिसते. यामध्ये 5 बछड्यांपैकी 3 बछडे तिची बहीण T18 आहेत. सध्या या बछड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या इमारतीमध्ये मराठी माध्यमांच्या खासगी शाळांना वर्ग खोल्या भाडे तत्वावर दिल्या जात आहेत. गेल्या वर्षी या भाड्यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईमधील 220 खासगी शाळा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाडेवाढीला स्थगिती द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यवतमाळमधील नगर परिषद कार्यालयासमोर ब्ल्यू भीम टायगर अस्थायी कामगार सेनेनं उपोषण सुरू केलंय. घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 महिन्यांपासून वेतन थकलेलं आहे आणि त्यामुळे कामगार सेनेनं उपोषण केलं. या उपोषणामुळे बऱ्याच घंटा गाड्या उभ्या होत्या. परभणीच्या पोखर्णीमध्ये 31 गावच्या निवडक शेतकरी पुढाऱ्यांची बैठक पार पडली. परभणीमधून शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे आणि त्यामुळे आमच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गाला देणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. 31 गावच्या शेतकऱ्यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे.